काहीतरी चमचमीत खायचं असेल तर अशा वेळी झटपट तयार होणारी काळ्या चण्याची मसाला भाजी बनवा. अगदीच तर्रीदार असा काळा चना मसाला पटदिशी तयार होतो बरं का. खूप काही साहित्य व खूप सारे मसाले असं काहीच लागणार नाही. घरामध्ये पाहुणे येणार असो किंवा सहज चमचमीत मसालेदार खायची इच्छा झाली तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. काळा चना मसाला बनवत असताना त्याचा रस्सा अगदी घट्टसर होण्यासाठी काय करावं असं प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. काळा चना मसाला करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे हरभरे छान 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजू घालायचे आहेत. छान टम्म असे फुललेले असतात, असे छान असे फुगले की आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथं आपण एक कुकर घेत आहोत आणि ह्या कुकरमध्ये हे भिजवलेले हरभरे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. हरभरे यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हरभरे छान असे शिजले जातील त्यावेळेला पुरेसं असं पाणी घालायचं आहे. तर जवळपास 1 वाटी जर हरभरे इथे असतील तर त्यासाठी तुम्हाला 2 ते 2.5 वाटी पाणी घालायचं, म्हणजे छान असे हरभरे ते शिजले जातात. त्यानंतर आपल्याला इथे कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर फुल गॅसवरती 1 शिट्टी काढायची आणि कमी गॅसवरती ते 2 शिट्ट्या अशा काढून घ्यायच्या की हरभरे मस्त असे शिजले जातात. तर मस्त असं इथं कुकर करून घेतलेलं आहे व ते कुकर छान थंड झालं की त्यानंतर आपण इथे हरभरे चेक करून घेत आहोत. तर तुम्ही बघू शकता छान असं हे हरभरा शिजलेलं आहे. छान मग आता आपण काळ्या चना मसाल्यासाठी लागणारा जो मसाला आहे तर ते तयार करून घेत आहोत. तर त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल घेणार आहे. तेल थोडंसं आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण यामध्ये काही खडे मसाले घालून घेत आहोत. जर तुम्हाला कुकरमध्येच हे खडे मसाले घालायचे असतील तर अशा वेळी भाजीमध्ये नाही घातले तरी चालतील. तर यामध्ये मी तेजपान घेतलेलं आहे, स्टारफूल घेतलेलं आहे, 2 ते 3 लवंग घेतलेले आहे, विलायची घेतलेली आहे काळीवाली आणि कलमीचा एक तुकडा. त्याचबरोबर आपल्याला हे तळत असताना यामध्ये मी अर्धा चमचा जिरेसुद्धा घालायचे आणि हे सुद्धा छान असं तळवायचं. त्यानंतर इथे मी 1 ते 2 मोठे असे कांदे घेतलेले आहेत आणि ते बारीक असे कट करून घेतलेले आहेत. तर आता हे कट करून घेतलेला कांदा आपल्याला ह्या तेलामध्ये घालायचा आहे व कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर कांदा तळण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो आणि त्यासाठी आपण इथे या कांद्यावरती थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, जेणेकरून हा कांदा पटकन असा तळला जाईल. जोपर्यंत कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत तळत आहे तोपर्यंत आपल्याला ह्या भाजीमध्ये घालण्यासाठी एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर ती पेस्ट तयार कशी करायची तर त्यासाठी 3 ते 4 आपण छान लाल बुंद असे टोमॅटो घेणार आहोत. त्यामध्येच आपण 7 ते 8 लसण पाकळ्या घालणार आहोत. 1 इंच अद्रकीचा तुकडा घालायचा आहे आणि हे छान असं मिक्सर इथे बारीक करून घ्यायचं आहे. तर एक अगदी अशी फाईन पेस्ट तयार होते आणि तयार केलेली पेस्ट छान कांदा गुलाबीसर असा झाला की मग त्यामध्ये घालायचं. तर इथे आपण टोमॅटोचीच पेस्टमध्ये लसूण आणि अद्रक घातल्यामुळे यामध्ये आता वेगळी लसूण अद्रकची पेस्ट मी इथे घालणार नाही आहे. तर आता आपल्याला ही पेस्ट छान अशी तळून घ्यायची आहे. तर टोमॅटोची पेस्ट यामध्ये घातल्यानंतर टोमॅटोची पेस्ट छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर जशी जशी टोमॅटोची पेस्ट शिजत जाईल तसं याला मस्त अशी तरी यायला लागेल. तर अवघ्या 3 ते 4 मिनिटांमध्ये ही टोमॅटोची पेस्ट छान अशी शिजलेली आहे आणि वरती थोडं थोडं तुम्हाला इथं तेल सुटलेलं दिसतसुद्धा असेल. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा जिराची पावडर घालायची आहे, 1 ते 2 चमचे धने पावडर घालायची आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये काही मसाले घालून घेत आहोत. तर यामध्ये घालणार आहोत आपण 1 चमचा घरगुतीच तयार करून घेतलेला काळा मसाला. त्यामध्येच आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 ते 2 चमचे लाल तिखट. तर तिखट हे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता हे सर्व छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे. तर छान असं एकत्रित करून झालेलं आहे. आता आपल्याला हे मसाले छान असे शिजवून घ्यायचे आहे. तर त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. तर अशा प्रकारे यामध्ये थोडंसं पाणी घातल्यामुळे मसाले छान असे शिजले जातात आणि गॅस कमीच ठेवायचा व जोपर्यंत या मसाल्यामधून तर्री बाहेर येत नाही, म्हणजे तेल याला सुटत नाही, तोपर्यंत हे छान असं शिजवून घ्यायचं. तर असं केल्यामुळे भाजीला एक छान अशी टेस्टसुद्धा येते, त्याचबरोबर भाजीला छान अशी तरी येते. तर त्यासाठी इथे मी झाकण ठेवत आहे आणि 1 ते 2 मिनिट याला छान असं शिजवून घेत आहे. जोपर्यंत मसाल्याला छान असं तेल सुटत आहे तोपर्यंत आपण भाजीला एक घट्टसरपणा येण्यासाठी काय करायचं ते बघत आहोत. तर त्यासाठी शिजलेलेच अर्धा चमचा हरभरे आपल्याला एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं व त्यामध्येच कोथिंबीर घालायची व त्याची एक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर चना मसाल्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो मस्त असा तयार झालेला आहे. तर खूप काही जास्त मसाले न वापरता अगदी घरीच आपण हे मसाला इथं छान असं तयार करून घेतलेला आहे. तर आता आपण हरभऱ्याची जी फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली होती तर ती सुद्धा आता या मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे व हे छान असं एकत्रित तयार करून घ्यायचं.
तर एरवी आपण चना मसाला बनवत असताना बाहेरून चना मसाल्यासाठी स्पेशल एक मसाला आणतो आणि मग तो यामध्ये घालतो. तर असं अजिबात न करता तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे जर हा चना मसाला बनवला ना तर खूप छान असा लागतो. तर आता हे सर्व छान असं एकत्रित करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला शिजवलेले हरभरे आहे तर ते पाणी सकट यामध्ये घालायचं. तर आता हे सर्व छान असं एकत्रित करून घ्यायचं व तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा आपला हा चना मसाला इथे दिसत आहे. त्यावरती झाकण ठेवून एक उकळी काढली की अजून यामध्ये असलेलं जे पाणी आहे ते अजून थोडंसं कमी होतं. तर त्यापूर्वी आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालत आहोत व हे छान असे एकत्रित करून घेत आहोत. तर आपण सुरुवातीला चणे भिजवत असतानाच म्हणजे चणे शिजवून घेत असतानाच मीठ घातलेलं होतं. त्याचबरोबर कांदा शिजवत असताना त्यामध्ये मीठ घातलेलं होतं. तर आता वरतून यामध्ये एक्स्ट्राचं मीठ घालण्याची अजिबात गरज नाही. तर झाकण ठेवून एक वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा आपला चना मसाला इथं तयार झालेला आहे. ज्या प्रकारे आपण ढाबामध्ये किंवा हॉटेलमध्ये किंवा दुसऱ्यांच्या घरी मस्त असा चना मसाला खातो त्याच प्रकारे आपण हा घरीसुद्धा तयार करू शकतो आणि खूप काही साहित्य लागतं. घरच्या घरी अगदी सहजपणे बनवता येईल एवढी सोपी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी एकदा तरी तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. खूप जास्त सोपी आणि एकदम चविष्ट अशी चना मसाला आहे. तर ही चना मसाल्याची भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे. तर आपण ही चपातीसोबत, नानसोबत किंवा भातासोबत तुम्हाला हवं त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. खूप छान अशी लागते. तर आता गॅस बंद केलेला आहे आणि ही भाजी थोडीशी थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा रस्सा मस्त असा आटून आलेला आहे आणि ज्या प्रकारे बाहेर मिळते ना त्याच प्रकारे ही चना मसाल्याची रेसिपी आपल्याला खूप छान अशी सुद्धा दिसत असेल. चना मसाल्याच्या भाजीला घट्टसरपणा आणण्यासाठी खूप जास्त मसाला घालण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ही भाजी ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मी नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत छान सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते. तर तुम्हाला ही रेसिपी जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर माझ्या रेसिपी अशाच बघण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळू